आजचा दिवस म्हणजे 26 जानेवारी आणि आजच्या दिवसाला पाहताना मन जे आहे ना ते आपोआपच मागे जातं. त्या काळात जिथे इंटरनेट नव्हतं, रील्स नव्हत्या, सोशल मीडिया नव्हतं, पण आठवणी भरपूर होत्या. आजचा दिवस लोकांना फक्त परेड वाटतो, पण 90च्या दशकात हा दिवस म्हणजे महिनाभराच्या मेहनतीचा सण असायचा. मला अजून पण आठवतंय की डिसेंबर संपला की शाळेत एकच धावपळ सुरू व्हायची. ती म्हणजे 26 जानेवारी येतोय आणि डान्सची प्रॅक्टिस, भाषण किंवा देशभक्तीपर गीत अशा सगळ्या गोष्टींनी शाळेचा माहोल पूर्णपणे देशभक्तीसारखा वाटायचा. आणि सगळ्यात मोठा प्रश्न माहिती काय असायचा की गाणं कुठलं ठेवायचं. आम्हाला खूप वाटायचं मा तुझे सलाम घेऊ किंवा रंग दे बसंती घेऊ, तर कुणी म्हणायचं ए वतन तेरे लिए हे गाणं घेऊ. पण शेवटी टीचरांच्या पुढे आम्ही कोणीच नव्हतो. आणि मग काय, मग सुरू व्हायची ती म्हणजे खरी देश सेवा. आमच्या स्टेप्सवरनं भरपूर भांडणं व्हायचे. कोणी असं म्हणायचं की अरे यार हात वरती कर, किंवा तू तालात नाहीयेस, तुझे ठेका कुठे चाललाय, किंवा तुझ्यामुळे सगळं काही बिघडतंय, तू चुकीचं जर केलं तर तुला मागे उभं करू, तुला फ्रंटला म्हणजे आम्ही उभं नाही करणार, किंवा असं प्रत्येक गोष्ट, एक छोटी छोटी गोष्ट जी होती ना ती आम्ही खूप एकमेकींना टांग खेचायचो एकमेकींची. तेव्हाच होतं ना तेव्हा राग यायचा, पण आता जर त्या सगळ्या गोष्टी आठवल्या ना की आता फक्त हसू येतं आणि त्या आठवणी ताज्या होतात. आणि प्रॅक्टिस म्हटलं की वर्गातले बाग बाजूला करून धूळ उडवत घाम गाळायचो. ती तयारी किंवा संगीत कक्षामध्ये जाऊन गाणे लावून जोरजोरात डान्स करायचे, लेक्चर्स बंक करायचे, संगीत कक्षात जाऊन बसायचं, हे सगळी धम्माल की अजूनही आठवते. आणि आज मागे वळून जेव्हा पाहिलं ना की असं वाटतं की त्या ज्या प्रॅक्टिसच्या आठवणी आहेत ना त्या परेडपेक्षा किंवा फायनल परफॉर्मन्स पेक्षा सुद्धा जवळच्या वाटतात. 25 जानेवारीची रात्र आहे ना कुणालाच झोप यायची नाही, कुणाला म्हणजे कुणालाच नाही. पांढरा कुर्ता किंवा पैजामा असो, किंवा भाड्याने तो डान्ससाठी आणलेला ड्रेस असो, किंवा कपडावरती रंग असो, किंवा आईची वेगळी धावपळ असो, हे सगळं काही एकदम असं सण आल्यासारखं, आपण कसं सण असल्यावर धावपळ करतो ना, अगदी तसं वाटायचं. प्रॅक्टिसमध्ये आपण कितीही मस्ती केलेली असली, कितीही माती खाल्लेली असली ना, तरी जेव्हा 26 जानेवारीचा मैदानावर डान्स व्हायचा ना, तो गाणं ऐकून जे एक अंगात संचार व्हायचा, ती फिलिंग आज कुठल्याही दुसऱ्या फिलिंग सोबत कम्पेअर केलीच जाऊ शकत नाही. आणि तो जोश, जल्लोष, मेरा मुल्क मेरा देश, भारत माता की जय, वंदे मातरम, असं ओरडून ओरडून आहे ना अक्षरशः आवाज बसायचा, पण तो उत्साह कधीच कमी व्हायचा नाही. 100 वेळा चुकलेलो जरी आम्ही असलो तरी फायनल परफॉर्मन्स जेव्हा पूर्ण व्हायचा आणि टाळ्या ऐकू यायच्या ना, तेव्हा असं वाटायचं की यार जग जिंकलोय आपण. आणि मग तो एक सगळ्यात गोड क्षण, एक बिस्किटचा पुडा किंवा 2-3 चॉकलेट्स. आज कदाचित हे छोटं वाटू शकतं, पण तेव्हा तो दिवस खास बनवायला ना तेवढंच पुरेसं होतं. आज आपण मोठे झालोय, आपल्यावर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, पण मनात तो 90च्या दशकातला मुलगा किंवा मुलगी जी आहे ना ती आजही त्या देशभक्ती गाण्यावर हळूच थिरकतीये. कदाचित ते दिवस जे आहेत ते परत येणार नाहीत, पण त्या ज्या आठवणी आहेत ना त्या कधीच जुन्या होणार नाहीयेत. जर तुम्हालाही 90च्या काळातल्या काही आठवणी असतील, मग त्या 26 जानेवारीच्या असो, किंवा गॅदरिंग्सच्या असो, किंवा 15 ऑगस्टच्या असो, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आठवणी ज्या आहे ना त्या जर आपण जपल्या तरच आपण जिवंत राहतो. जय हिंद.